ठीक आहे. आता आज पाहणार आहेत आपण एक्सरसाइज 1.5 त्यातला क्वेश्चन नंबर 3 मधला एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. बुक आणलंय कोणी? कालच्या वाला राहून गेलं माझ्याकडून. हा, पुढे सरका. पास करून द्या पुढे. Number 4, if y equal to x plus tan x, show that cos square x into d2y upon dx square plus minus twice y plus twice x equal to 0. आपल्याला ना हे प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला काय सांगितलंय मी नेहमी सांगतो ना, इथे पुन्हा आपल्याला जसं मागच्या क्वेश्चन्स मध्ये केलं होतं ना आपण की काहीतरी स्टेटमेंट गिवन होतं आणि त्या स्टेटमेंट पासून दुसरं काहीतरी स्टेटमेंट प्रूव्ह करायचंय. मग जेव्हा आपल्याला y इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स असं दिलेलं आहे आता समजा या केस मध्ये, तर या केस मध्ये आपल्याला ना d2y ची पण गरज पडणार आहे आणि d2y बाय dx स्क्वेअर साठी dy बाय dx काढावाच लागतो आधी, बरोबर आहे की नाही? म्हणून मग आधी आपण काय करणार की गिवन फंक्शन पासून ना dy बाय dx कॅल्क्युलेट करून घेणार. ठीक आहे. y इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy by dx इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x असा आला. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आहे याला आपण अगेन डिफरन्शिएट करणार. with respect to x. Therefore d2y upon dx square is equal to 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही पण लिहिला तरी चालणार आहे. sec स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन नुसार x स्क्वेअर चा जसा घेतो त्याच्यासारखाच कसा येईल बरं? 2 into sec x. बट संपला काय एवढ्यावरती नाही, काय करायला लागणार? sec x चा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? sec x into tan x. मग या ठिकाणी 2 into sec स्क्वेअर x येणार into tan x. हा मिळाला आपल्याला d2y upon dx स्क्वेअर. आता हा जो d2y upon dx स्क्वेअर दिसतोय ना, तर याच्यामध्ये आपल्याला cos स्क्वेअर दिसतोय का इथे कुठे? नाही. किंवा cos दिसतोय का इथे? नाही. इथे आपल्याला आहे ना काय करायचंय, तर हा जो sec स्क्वेअर x आहे ना याला रेसिप्रोकल घेता येईल त्याचा cos स्क्वेअर म्हणून. म्हणजे असा sec स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो ना 1 upon cos स्क्वेअर x. 1 upon cos थीटा म्हणजे sec थीटा होतो, राईट? म्हणून मग आपण sec थीटाला काय लिहितोय 1 upon cos थीटा. म्हणजेच काय, इथं स्क्वेअर असेल तर स्क्वेअर पण चालतो इनटू हा tan x. हा डिनोमिनेटर वाला cos स्क्वेअर ना इकडे d2y upon dx स्क्वेअर सोबत घेऊन या. हा जो आहे याच्या सोबत cos स्क्वेअर घेऊन येणार इनटू d2y upon dx स्क्वेअर इक्वल टू इकडे काय राहतोय 2 into tan x. मग ही जी लेफ्ट हँड साइड आहे तर त्या लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला cos स्क्वेअर x into d2y upon dx स्क्वेअर मिळतोय. एवढा तर मिळाला म्हणजे फर्स्ट टर्म, राईट? बट ह्या दोघं टर्म्स पण मिळायला पाहिजे त्याच्यासोबत आणि राईट हँड मध्ये काय करायचं आहे 0.
मग इथे आपल्याला जो राईट हँड मध्ये दिसतोय ना त्याला लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट करायचा आहे, म्हणजे राईट हँड मध्ये काय राहणार 0. ही जी लेफ्ट हँड साइड आहे ना, तर ह्या लेफ्ट हँड साइड सोबत आपण 2 × tan x ला पण घेऊन येणार, म्हणजे असं होणार -2 × tan x = 0. राईट हँड मध्ये 0 पाहिजे होता, मिळालेला आहे. लेफ्ट हँड मध्ये फर्स्ट टर्म तर मिळते, फक्त ही जी टर्म आहे ना, ही टर्म आपल्या इथे अशी मिळत नाही. हा जो tan x आहे ना, tan x नकोय आपल्याला. त्या tan x ला पहा व्यवस्थित. इथून आपण tan x ला लिहू शकतो y - x. x ला जर इकडे घेऊन आलो तर y - x होऊन जाईल इकडे, आणि तिकडे काय राहणार फक्त tan x. मग tan x ला आपण ना y - x लिहून घ्यायचा. Therefore cos square x into d2y/dx² - 2 into tan x जो आहे त्या tan x ला लिहिणार काय आपण y - x असं लिहिलं आपण, ठीक आहे, = 0. Therefore cos square x हा d2y/dx² आहे, त्याला ऍज इट इज लिहून घेणार, -2 × y, -2 × y होणार -2y, -2 × -x म्हणजे +2x = 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पहा. समजलं प्रत्येकाला काय केलंय आपण तर, ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर 5. काय दिलाय बोला. इथं पण याला स्पेस जास्त लागेल, याला आधी याचा फोटो घेऊन टाका. डस्टर कुठे गेला आपण, ते डस्टर पास करा. फोटो घेऊन घ्या आधी, हा घ्या फोटो. बोला. sin bx बस एवढंच. हा y2 माइनस है कि प्लस है, माइनस असंच आहे ना, पाहून घ्या एकदा व्यवस्थित, ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी काय आहे ना, की आपल्याला हे स्टेटमेंट गिवन आहे आणि या स्टेटमेंटचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करून आणायचं आहे. हे सेकंड स्टेटमेंट आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय काय ते पहा आधी. इथे आपल्याला एक y2 दिसतोय आणि एक y1 दिसतोय. y2 म्हणजे होतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y/dx², याला आपण y2 पण म्हणू शकतो. आणि हा जो y1 आहे ना, तर y1 म्हणजे dy/dx म्हणजेच फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं बनवायचंय या गिवन स्टेटमेंट पासून, ठीक आहे. सगळ्यात आधी आपण गिवन स्टेटमेंटला ऍज इट इज लिहून घेतला, e⁻x × sin bx, राईट. याला काय करणार आपण तर डिफरन्शिएट करून घेणार विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy/dx = हा u आणि हा v, u × v नुसार याला डिफरन्शिएट करणार आपण. u × v काय सांगतो आपल्याला, पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos bx × bx चा डेरिव्हेटिव्ह b, प्लस आता सेकंड फिक्स × फर्स्ट चा डेरिव्हेटिव्ह e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x × ax चा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा आहे आपल्याला, काय a. समजलं का इथपर्यंत? हे कोण समजतंय, क्लिअर होतंय, गुड. आता आपण काय करणार, तर ह्या दोघांमधून ना e⁻x ला कॉमन घेऊ शकतोय, घेऊन टाका. e⁻x × हा b पुढे लिहिणार × cos bx, प्लस हा a पुढे लिहिणार sin bx, हा बाहेर गेला.
हा मिळाला आपल्याला dy बाय dx. या dy बाय dx लाच आपण काय म्हणू शकतो y1. dy बाय dx लाच आपण कशाने डिनोट करतो y1 ने पण. ठीक आहे ना, सांगितलं होतं मी तुम्हाला त्या दिवशी. ओके. आता आपल्याला आहे ना y2 मिळवायचा आहे. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यासाठी हा जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आलाय ना याला आपण अगेन डिफरंशिएट करून घेणार. अगेन differentiate with respect to x, we get y2 equal to म्हणजेच काय तर d2y upon dx2 असं पण रिप्रेझेंट करू शकतो आपण. ठीक आहे. इक्वल टू आता याला डिफरंशिएट करायचं. डिफरंशिएट करण्यासाठी पुन्हा काय करणार आपण याला u आणि याला v कन्सिडर करणार. u into v. u into v चा रूल काय सांगतो पहिला फिक्स dy dx ऑफ दूसरा प्लस आता हा सेकंड फिक्स साइन bx आहे ना. हा ओके. इथपर्यंत समजलं. येस. हा सेकंड फिक्स घेतला आपण पण पुढे काय जोडायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू ax. याला सॉल्व्ह करणार आता. देअरफॉर y2 इक्वल टू डायरेक्टली आता असा समजा याला काही नाही पण लिहिलं तरी चालेल. ओके. हे लिहा डायरेक्ट e रेस टू ax इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वन. याचा सेपरेट याचा सेपरेट ब्रॅकेट मध्येच लिहिणार पण लक्षात घ्या. b कॉन्स्टंट आहे. cos bx चा कोएफिशियंट येतो म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट. जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तेव्हा त्याला आपण बाहेर लिहितो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आपण फक्त cos bx चा. cos bx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस sin bx इनटू आता bx चा डेरिव्हेटिव्ह घेणार इथं. bx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार b. एवढ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला हा एवढा. प्लस पुन्हा इथे पण तसंच जसं याचं केलं तसंच काय करणार a ऍज इट इज sin चा डेरिव्हेटिव्ह cos bx इनटू bx चा डेरिव्हेटिव्ह b. हा ब्रॅकेट इथे कंप्लीट केला. स्क्वेअर ब्रॅकेट द्या चालेल. ओके. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आपण इथे घेतला प्लस याला तर ऍज इट इज लिहायचा आहे b इनटू cos bx प्लस a इनटू sin bx इनटू e रेस टू ax चा डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेस टू ax इनटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ ax दॅट इज a. इथपर्यंत समजलं का? कोण समजतंय? क्लिअर होत आहे? गुड. आता आपण एक काम करूया. या मायनसला पुढे बी स्क्वेअर लिहून घेऊ. हा ए इंटू बी लिहिणार. थोडस सिम्प्लिफाय करणार. ई रेस टू एक्स इथे मध्ये मल्टिप्लाय करून टाका वाटलं तर. ठीक आहे. ई रेस टू एक्स ला पण हा बी इंटू बी काय होणार बी स्क्वेअर मायनसचं साइन पण पुढे येणार म्हणजे मायनस बी स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स इथे मल्टिप्लाय करून घेतला त्याच्यासोबत साइन बी एक्स हा प्लस ए इंटू बी त्याच्यासोबत हा ई रेस टू एक्स इंटू कॉस बी एक्स म्हणजे हा ई रेस टू एक्स आपण इथे पण आणि इथे पण दोघं ठिकाणी मल्टिप्लाय पण करून घेतला आणि यांना आपण इथे व्यवस्थित अरेंज करून घेतलेला आहे. ठीक आहे. प्लस हे पण दोघं आता या दोघं ठिकाणी मल्टिप्लाय होतील. यांना दोघांना इथे मल्टिप्लाय करा म्हणजे काय होऊन जाणार ए इंटू बी ही रेस टू एक्स पण आला सोबत आला कॉस बी एक्स प्लस ए इंटू ए स्क्वेअर इंटू ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स असं करून घेतलं आपण याला. ओके. आता याच्यानंतर आपल्याला इथे जर कधी काही कॅन्सल करता येत असेल तर ते कॅन्सल करायचंय समजा. ठीक आहे ना. वाटतंय का काही कॅन्सल होण्यासारखं इथे लक्ष द्या. मायनस बी स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स साइन बी एक्स दिसतोय प्लस बी स्क्वेअर ची टर्म आहे का कुठे नाहीये सर म्हणजे कॅन्सल तर काही कोणी होत नाहीये.
मग जर कॅन्सल कोणी होत नसेल समजा, तर कोणीतरी ऍड तरी होत आहेत का मग? मग ऍड होणाऱ्या टर्म्स केव्हा ऍड होतील? जेव्हा दोघं सेम असतील आणि दोघांचा साइन प्लस असेल. जसं की आता इथे पहा. या दोघं टर्म्स व्यवस्थित पहा बरं. सेम आहेत का दोघं टर्म्स? आहेत ना सेम दोघं टर्म्स? येस. मग या दोघांना आपण काय करू शकतो? ऍड करू शकतो. म्हणजे हा ab into cos bx आणि इकडे पण तोच आहे. इथं सिंगल आहे, हा पण एक सिंगल आहे. म्हणजे काय होतील ते 2 टाइम्स होतील, राइट? म्हणजे आपण असं लिहू शकतो. या निगेटिव्ह टर्मला शेवटी लिहा वाटलं तर. पॉझिटिव्ह वाली टर्मला आधी लिहून टाका. a² into sin bx. लास्ट टर्मला आधी लिहिला. आता ही फर्स्ट टर्मला शेवटी लिहिणार आहेत आपण. या दोघांची ऍडिशन काय येणार? प्लस 2 टाइम्स ऑफ ab into cos bx. आणि या टर्मला लास्ट मध्ये लिहूया. b² into sin bx. हा कोण मिळाला आपल्याला? y2 मिळाला. इथपर्यंत समजलं का? कोण समजताय? क्लिअर झाला? ओके. आता इथे काय आहे ना, की आपण y2 आणि y1 या दोघांच्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये इथून पुट करणार आहेत. आपल्याकडे y1 पण आहे आणि y2 पण आहे. या दोघं व्हॅल्यू जर कधी आपण इथं पुट करून घेतल्या आणि सिम्प्लिफाय करायचा, आन्सर शेवटी 0 यायला पाहिजे. समजतंय का काय सांगतोय मी? मग आन्सर 0 आणण्यासाठी काय करता येईल बोला? सगळ्यात आधी काय करणार आहे आपण? आताच बोललो मी. काय करणार आपण? हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जर कधी या दोघांचे आपल्याला पुट करायचे असेल, तर याला आपण ना लेफ्ट हँड साइड जो दिसतोय ना, तो आधी कन्सिडर करून घेणार. सो नाउ कन्सिडर LHS equal to y2 minus twice a y1 plus a² plus b² into y. ही लेफ्ट हँड साइड आहे. या लेफ्ट हँड साइड मध्ये आपण आता y2 ची व्हॅल्यू पुट करून घेणार. y2 काय सर? हा एवढा पूर्ण आहे. ठीक आहे. a² into e⁻ax into sin bx. तुम्ही एक काम करू शकता. e⁻ax into sin bx आहे ना, हा म्हणजे कोण आहे? y. e⁻x into sin bx म्हणजे कोण आहे? y आहे ना. इथे इथे लिहू शकतात. e⁻x into sin bx जो आहे ना, याला y लिहू शकतात. याला पण y लिहू शकतायत का? कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. इथे लिहून घ्या वाटलं तर. Therefore y2 equal to a² into y e⁻x into sin bx. पहा आहे ना इथे y, याला y केला प्लस 2 into eb into हा ऍज इट इज मायनस b² into याला पण e⁻x into sin bx ला आपण काय लिहू शकतो? y. म्हणजे तेवढ्या टर्म्स आपल्याला कमी लिहाव्या लागतील इकडे पुढे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला आता हा y2 आहे ना, तो लिहायचा आहे. y2 म्हणजे काय आलेला आहे आपला? a² into y प्लस ट्वाइस ab into e⁻ax into cos bx मायनस b² y. हा y2 लिहिला आपण फक्त एवढा. मायनस 2 into a into y1. y1 काय आहे पहा बरं. हा इकडे y1 आहे. ठीक आहे. हा लिहिणार आपण तिथे e⁻ax into b cos bx प्लस a sin bx. हा ब्रॅकेट वाटलं तुम्ही स्क्वेअर द्या. काय केलंय आपण पहा. हा y2 एवढा पूर्ण लिहिलाय
y2 नंतर मायनस ट्वाइस ए त्याच्यासोबत y1 आहे ना, हा एवढा y1 लिहून घेतला आपण प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय. या सगळ्या टर्म्स लिहून घेतल्या आपण. आता याला सिम्प्लिफाय करत जायचंय. ठीक आहे. आता याला जर कधी आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय तर ते सिम्प्लिफाय करण्यासाठी प्रत्येकाला माहितीये की आपण सगळ्यात आधी ना ब्रॅकेट रिमूव्ह करून घेणार. काय करणार? सगळ्यात आधी ब्रॅकेट्स रिमूव्ह करणार. मग जर कधी ब्रॅकेट्स रिमूव्ह करायचे असतील तर 2-4 विद्यार्थ्यांना इथं मारून टाकायचे म्हणजे ब्रॅकेट रिमूव्ह होऊन जातील. असं काही नाही ना, बोलू नका, शांत ठेवा. ठीक आहे. ए स्क्वेअर इंटू वाय प्लस ट्वाइस ए बी e raised to ax into cos bx minus b square y. आता हा मायनस ट्वाइस हे सध्या वाटलं तर इथे राहू द्या. आपण एक काम करूया, फक्त याला इथं मध्ये मल्टिप्लाय करून घ्या, नंतर याला मध्ये मल्टिप्लाय करू वाटलं. ठीक आहे. मायनस ट्वाइस हे इथं ऍज इट इज इंटू याला फक्त आधी इथं दोघं ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्या. b इंटू e रेस टू ax इंटू cos bx. ही पहिली टर्म आपण अशी लिहून घेतली. ठीक आहे. याच्यानंतर प्लस हा a इंटू e रेस टू ax इंटू साइन bx प्लस ए स्क्वेअर वाय प्लस बी स्क्वेअर वाय. हा वाय पण दोघं ठिकाणी मल्टिप्लाय करून घेतला. हा पहा ए स्क्वेअर वाय आणि इकडे पण ए स्क्वेअर वाय बी स्क्वेअर. दोघं प्लस आहेत पण मायनस आहेत का? ते नाही, दोघं प्लस आहेत म्हणजे ऍडिशन होईल. काय होणार? तो 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर वाय. त्यानंतर हा बी स्क्वेअर वाय मायनस आहे आणि हा बी स्क्वेअर वाय प्लस आहे. दोघं कॅन्सल झाले. इथपर्यंत समजलं काय केलंय आपण? ठीक आहे. याला ऍज इट इज लिहून घ्या. प्लस ट्वाइस ए बी इंटू याला जर पाहिलं नाही साइन बी एक्स येतो, राहू द्या याला. ठीक आहे. ऍज इट इज लिहिणार ई रेस टू एक्स इंटू कॉस डी एक्स मायनस ट्वाइस एला ना इथे पण आणि इथे पण दोघं ठिकाणी मल्टिप्लाय करणार म्हणजे मायनस असल्यामुळे हे पण काय होऊन जाईल मग मायनस ट्वाइस ए त्याच्यासोबत हा बी इंटू ई रेस टू एक्स इंटू कॉस बी एक्स. हा प्लस आहे तो काय होऊन जाणार आता मायनस. मायनस इंटू प्लस मायनस ट्वाइस ए इंटू ए स्क्वेअर ए स्क्वेअर झाला हा इंटू ई रेस टू एक्स इंटू साइन बी एक्स. पुढे लिहून घेऊ प्लस हा तर झालाय संपलं इथपर्यंत. याला आपण पुढे लिहून घेतलेला आहे, ट्वाइस करून टाकला तो कॅन्सल झालाय. ठीक आहे. इथे साइन बी एक्स च्या टर्म्स पहा. साइन बी एक्स सोबत ई रेस टू एक्स आज दिसलं की त्याला आपण वाय लिहून घ्या. जे इथं दिसतंय पहा त्याला आपण इथे आधी पण लिहिला असता तरी चालला असता, वरती पण लिहिला असता तरी चालला असता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. ट्वाइस ए स्क्वेअर वाय आता कॅन्सल होत आहे पण आधी पाहून घ्या व्यवस्थित. सध्या आता काही हा हे पहा ही पूर्ण टर्म दोघं टर्म सेम आहेत पहा. सेम आहेत, फक्त एक प्लस आहे आणि एक काय मायनस आहे. म्हणजे जर कधी एक प्लस असेल आणि एक मायनस असेल आणि दोघं टर्म सेम असतील त्यांची सबट्रॅक्शन होणार आणि सेम टर्मची सबट्रॅक्शन काय ते 0 येते. राईट. मग त्या कशा पण असू द्या याचा दोघांचा आन्सर काय आला 0 म्हणजे कॅन्सल म्हणतो आपण, कॅन्सल केलेत ते. राईट. इकडे काय करतोय ट्वाइस ए स्क्वेअर वाय मायनस ट्वाइस ए स्क्वेअर आणि हा काय आला वाय लिहून घेतला. दोघं टर्म सेम आहेत पहा. आन्सर काय आला 0. कोण समजलंय? म्हणजे जी लेफ्ट हँड साइड होती ना ती कन्सिडर केली आपण. त्या लेफ्ट हँड साइड मध्ये y1 आणि y2 च्या व्हॅल्यू पुटअप करून घेतल्या आणि त्याला सिम्प्लिफाय करत गेलो जी की आपल्याला बरोबर 0 मिळाली. राईट हँड साइड सारखी इक्वल टू RHS. हेन्स वाटलं तर तुम्ही असं लिहू शकता y2 मायनस ट्वाइस ए y1 प्लस इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू 0. कोण समजलंय? क्लिअर होत आहे? ठीक आहे. फोटो घ्या. काय नंबर 6 बोला.
बोलू नका, आवाज येतोय. काय दिलाय? इफ 7x³ minus 5y equal 7x plus 5y show that y upon dx equal to 0. जर तिथे क्यूब राहिला ठीक आहे. आता लक्ष द्या, इकडे बोलू नका. या अशा टाईपचं एक्झाम्पल आपण याच्या आधी कधीतरी पाहिलेलं आहे सर. पाहिलंय की नाही? येस. तिथे आपण काय प्रोसेस केली होती किंवा आपण तिथे काय फाइंड आउट केला होता? dy/dx फाइंड आउट केला होता. बरोबर आहे की नाही? आणि ऍक्च्युअली तिथे ना dy/dx हा y/x यायला पाहिजे असं म्हटलेलं होतं क्वेश्चन मध्ये. म्हणजे dy/dx ला y/x आपल्याला आणून दाखवायचा होता. कळतंय काय सांगतोय? तिथे जी प्रोसेस आपण फॉलो केली होती ना, सेम प्रोसेस इथं फॉलो करायची आहे. आपल्याला इथे पण dy/dx आधी फाइंड आउट करून घ्यायचा आहे. त्याच प्रोसेसनुसार, ज्या प्रोसेसने आपण याच्या आधी याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स केले त्यानुसार. आणि त्यानंतर मात्र आपल्याला त्या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला अगेन डिफरन्शिएट करून घ्यायचं आहे. आणि त्याला अगेन जर डिफरन्शिएट केला ना आपण, तर आपल्याला मिळणार d2y/dx² म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो मिळणार आहे ना, तर तो 0 मिळायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया की आपण d2y/dx² 0 आणून दाखवलं. ठीक आहे. मग त्यासाठी पहा, आता नेहमी आपण काय करतो, तर फर्स्ट फंक्शन जे गिव्हन आहे ते लिहून घेणार. ठीक आहे, इक्वल टू m. इथे प्लस. आयडिया तुम्हाला आहे काय करतो आपण, तर सगळ्यात आधी काय करणार, या सेक इनव्हर्सला राईट हँड मध्ये शिफ्ट करणार. शिफ्ट केला, देअरफॉर इक्वल टू सेक m. या सेक m ला आपण आठवा व्यवस्थित काय केलं होतं, b कन्सिडर करून घेतला होता. आठवत आहे? येस. देअरफॉर 7x³ मायनस असा केला. या न्यूमरेटरला आपण ऍज इट इज लिहिणार. या b सोबत डिनोमिनेटर शिफ्ट करणार. b दोघांना मल्टिप्लाय करणार. b इंटू 7x³ म्हणजे काय होणार, 7bx³. b इंटू 5 म्हणजे काय होणार, 5by³. इकडे ऍज इट इज. नंतर काय केलं होतं आठवतंय, एक्सच्या टर्म्स वेगळ्या, वायच्या टर्म्स एका साईडला. बरोबर. लेफ्ट हँडला आपण वाय जमा करू शकतो सगळे, किंवा मग एक्सचे जमा करून टाका सगळे. ठीक आहे ना, तुमची चॉईस आहे, कोणत्या साईडला घेऊ शकता तुम्ही. राईट. ओके. सपोज आपण वायच्या टर्म्स इकडे घेऊन आलो, त्याला पण इकडे घेऊन या. बरोबर आहे ना? कुठे? अच्छा, हा डिनोमिनेटर तिकडे गेल्यानंतर प्लस होणार. सॉरी, म्हणजे प्लसच येतो, तो ऍज इट इज राहणार ना तिकडे. हे साइन चेंज झालं. व्हेरी गुड, खूप छान. ओके. 7b इंटू x³ आणि हा इकडे हा प्लस झाला ना, तर मग इकडे येऊन तो होऊन जाणार मायनस. ठीक आहे. 7bx³ ऍज इट इज. हा तिकडे गेल्यानंतर मायनस होणार 7x³. देअरफॉर इथून पुढे काय करतो आपण, y³ ला कॉमन, इकडे x³ ला कॉमन घेणार. -5 इंटू y³ इक्वल टू, इकडे x³ कॉमन घेणार, 7b - 7 इंटू x³. y³ च्या कोइफिशियंटला आपण राईट हँड मध्ये शिफ्ट करणार. x³ च्या कोइफिशियंटला आपण तिथेच राहू देणार. तिकडचा x³ इकडे घेऊन येणार, म्हणजे y³ अपॉन x³ इक्वल टू 7b - 7 अपॉन हा तिकडे जाणार
असा केला. यानंतर काय केलं होतं आपण आठवतंय? काय केलं होतं? व्हेरी गुड. क्यूबला कॉमन घेतला आणि त्याला राईट हँड मध्ये शिफ्ट केला होता. क्यूब तिकडे गेल्यानंतर काय होणार? क्यूब रूट होणार. आठवतंय का? असंच सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. सेम प्रोसेस आपण भरपूर एक्झाम्पल्स मध्ये केलेली आहे. 7-8 तरी असतील मिनिमम. बरोबर आहे की नाही? येस. तीच प्रोसेस इथं फॉलो करणार आहेत आपण. क्यूबला कॉमन घेणार आणि राईट हँड मध्ये शिफ्ट करणार. ठीक आहे? म्हणजे सगळ्या कॉन्स्टंटच्या टर्म्स राईट हँड मध्ये चालल्या गेल्या. क्यूब रूट ऑफ येस. आता आपण याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इथे u अपॉन v चा रूल यूज होणार. u अपॉन v नुसार याला आपण डिफरन्शिएट करणार. सगळ्यात आधी काय करायचंय मग? डिनोमिनेटरला एक्स स्क्वेअर, याच x पासून स्टार्ट करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y मायनस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू कॉन्स्टंट आहे पूर्ण, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हा एक्स स्क्वेअर पण राईट हँड मध्ये गेला. देअरफॉर x इंटू dy बाय dx मायनस हा फक्त y राहणार इक्वल टू 0 इंटू एक्स स्क्वेअर काय होणार? 0. देअरफॉर x इंटू dy बाय dx इक्वल टू y तिकडे गेला प्लस झाला. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू y च्या डिनोमिनेटर मध्ये हा इकडचा x गेला. ठीक आहे? y अपॉन x. कोण समजतं इथपर्यंत? क्लिअर होत आहे? गुड. हा तर फक्त dy बाय dx मिळाला म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला. राईट? आपल्याला काय मिळवायचं आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि तो पण किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. बरोबर? मग याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल का? पाहूया आपण. नसेल पण येत ना तरी तो आणून दाखवायला लागेल आपल्याला. ठीक आहे? कसा आणून दाखवायचा ते पाहू आपण. ठीक आहे? याला आपण ना अगेन डिफरन्शिएट करून घेणार. विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx काय होऊन जाणार आहे मग? d2y अपॉन, बोलू नका, लक्ष द्या आता सर्वांनी इकडे. हा, dy बाय dx चा अगेन डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होऊन जाईल तो? d2y अपॉन dx स्क्वेअर. ठीक आहे? देअरफॉर इक्वल टू y अपॉन x. पुन्हा इथे आपल्याला u अपॉन v चा रूल यूज करावा लागणार. u अपॉन v नुसार याला डिफरन्शिएट करणार. सगळ्यात आधी असं काम करणार. v चा स्क्वेअर डिनोमिनेटर मध्ये. ठीक आहे ना? याच v पासून आपण स्टार्ट करणार. v इंटू डी बाय dx ऑफ y मायनस y इंटू डी बाय dx ऑफ x. काय येईल तो? 1. हे समजलं का? u अपॉन v चा रूल माहिती प्रत्येकाला. ठीक आहे? x इंटू dy बाय dx मायनस हा y अपॉन एक्स स्क्वेअर. सर d2y अपॉन dx स्क्वेअर हा मिळाला, पण मिळवायचा आहे काय? 0. 0 कुठे येतोय? येतोय का? नाही आला ना? पण मग आणायचा आहे तरी पण त्याला 0 बनवायचा आहे. मग कसं बनवणार आपण? त्यासाठी पहा, लक्षात घ्या. हा जो dy बाय dx आहे ना इथे, तो dy बाय dx इथून घेणार आपण. कुठे गेला? सापड्या. समजतंय काय सांगतो? ठीक आहे? मग dy बाय dx ची व्हॅल्यू काय दिसते इथे? y अपॉन x. ही व्हॅल्यू आपण y अपॉन x इथे पुट करून घेणार. dy बाय dx ला रिप्लेस केला y अपॉन x ने. x कॅन्सल, मायनस y अपॉन x स्क्वेअर. y मायनस y 0 अपॉन x स्क्वेअर. 0 अपॉन काही पण आन्सर इज 0. देअरफॉर अशा आला आणि हाच मिळवायचा होता आपल्याला 0. झालो आपण इलो. ठीक आहे? घ्या आता एकदा फोटो सांगा. under x plus 1 plus under x minus 1 show that 4x in bracket x
square minus 1 bracket complete. Y to the base 2 plus 4x y2 रीड करा त्याला, y to the base 2 आहे y2. हा बोला पुढे. plus 4x to y1 minus y plus 2. ठीक आहे, मायनस वाय इक्वल टू 0. तो थोडासा शेफ्टी वायची होती आणि तोंड 4चं होतं, असंच काहीतरी झालं होतं ते ना. हे गिव्हन स्टेटमेंट लिहून घेतला. आता याला डिफरन्शिएट करणार आपण, डिफरन्शिएट करणार फर्स्ट टाइम सेकंड टाइम, काय काय करणार ते आपल्याला हा सांगणार. हा कसं काय सांगणार, मग इथे पाहिजे y2 दिसतोय, y1 दिसतोय. y2 दिसला म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची गरज आपल्याला इथे पडणार आहे. ठीक आहे, मग ह्या y2 सोबत ना मल्टिप्लिकेशन मध्ये हे पण दिसतंय. ठीक आहे, जेव्हा पण असं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असं काहीतरी दिसत असेल ना, तर मॅक्सिमम टाइम्स असा चान्स राहतो की आपण याचा जेव्हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतो ना, तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जो डिनोमिनेटर असतो ना, त्या डिनोमिनेटरला लेफ्ट हँड मध्ये घेऊन यायचा. अशी प्रोसेस केलेली आपण याच्या आधी आणि जे आता इथं पण करणार आहेत. ठीक आहे, लक्ष देत राहा. याला आपण आधी डिफरन्शिएट करून घेणार विथ रिस्पेक्ट टू x. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग, देअरफॉर 2 into dy by dx. 2 constant as it is, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इक्वल टू रूट x प्लस 1 म्हणजे कंपोजिट फंक्शन नुसार 1 upon 2 रूट x प्लस 1. पण संपला का डेरिव्हेटिव्ह, नाही. पुन्हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, x प्लस 1 चा, जो की 1 येणार. x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1. ठीक आहे, प्लस इथे पुन्हा 1 अपॉन 2 रूट x मायनस 1 इंटू x मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह पण 1 येणार. आता काय करणार आपण, तर दोघांचा बेस सेम करणार. बेस सेम करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावा लागेल. ठीक आहे ना, या 1 सोबत हा मल्टिप्लाय करून घेणार, या 1 सोबत हा मल्टिप्लाय करून घेणार आणि दोघांचा बेसचा बेस सोबत मल्टिप्लिकेशन करून घेणार. ठीक आहे ना, आधी 1 इंटू हा करा, काय येणार तो 2 इंटू अंडर रूट ऑफ x मायनस 1 प्लस हा तिकडे मल्टिप्लाय करा अपॉन दोघं मल्टिप्लाय केल्यानंतर 2 इंटू 2 इज 4. एक मिनिट, 2 इंटू 2 काय आला 4 इंटू, आता इथे काय करणार आहे आपण, तर 2 मल्टिप्लाय केल्यानंतर दोघं रूट्स घेणार, असे घेतले. पुन्हा एकदा सांगतोय, फर्स्टचा न्यूमरेटर घेतला, या डिनोमिनेटर सोबत मल्टिप्लाय केला, तो इथे लिहून घेतला, प्लस या 1 ला पण याच्या सोबत मल्टिप्लाय करून घेतला, आला आन्सर हे लिहून घेतलं आणि डिनोमिनेटर मध्ये या दोघं डिनोमिनेटर्सचा प्रोडक्ट लिहून घेतला. 2 इंटू 2 4, हा रूट आणि तो रूट दोघं लिहून घेतले. ठीक आहे, 2 इंटू dy बाय dx. इथपर्यंत समजलं का काय केलेलं आहे तर. ठीक आहे, आता पुढे काय करणार आपण, तर 2 इंटू रूट x मायनस 1 प्लस 2 इंटू रूट x प्लस 1 न्यूमरेटर ऍज इट इज लिहून घेतला अपॉन, एक काम करा, इथून न्यूमरेटर मधून ना 2 कॉमन घेऊन टाका. समजा 2 कॉमन घेतला तर दोघं 2 गायब होतील इथून आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2, इकडे हा 4 आहे इंटू हे दोघं रूट आहेत पहा, दोघं रूट्सला आपण कंबाईन करू शकतो. रूटचे रूल्स माहिती प्रत्येकाला, काहीतरी रूट मध्ये m असेल इंटू सेपरेट रूट आहे तिथं n असेल, तर या दोघांचा रूट ना आपण कॉमन करू शकतो आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन इथं एकाच रूट मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, बस तोच रूल आपण इथे यूज करणार आहे. इंटू एक्स मायनस 1, एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1 असं करून घेतला. 2 2 जार 4. हे दोघं ऍज इट इज अपॉन हा 2 बाहेर
आणि रूटच्या मध्ये पहा ए प्लस बी इंटू ए मायनस बी चा फॉर्मॅट दिसतो इथं. ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतो पहा, असा काहीतरी फॉर्म्युला आपण शिकलोय. असा आहे, राईट. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याला पण लिहू शकतो. कसं येणार मग तो एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर करून घेतला असा. येस. आता हा जो डिनोमिनेटर आहे, या डिनोमिनेटरला आपण लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट करून घेणार. याला जर लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट केला तर काय होईल पहा, लक्षात घ्या. मागे आवाज येतोय, बोलू नका. Therefore 2 into हा 2 त्याच्या सोबत काय होऊन जाणार तो 4. हा 2 इकडे आला पाहिजे, इकडे आहे 2 into dy by dx. 2 into 2 4 आला. हा रूट पण त्याच्या सोबत येतोय. रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आहे. 1 स्क्वेअरला आपण 1 लिहू शकतो. x स्क्वेअर मायनस 1 लिहिला फक्त आपण. इंटू dy by dx इक्वल टू हे दोघं रूट्स. दोघं रूटच्या मध्ये ना ऍडिशन आहे. ऍडिशन असेल तर या दोघं रूट्सला आपण कंबाईन करू शकत नाही. रूल कंबाईन करण्याचा रूट साठीचा किंवा स्क्वेअर्स, क्यूब रूट, क्यूब्स जे पण असेल समजा सर्ट्स, तर त्यांचे रूल्स काय सांगतात आपल्याला, ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर ते कंबाईन करता येत नाहीत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या केसमध्ये ते रूट्स किंवा स्क्वेअर जे पण असतील इंडायसेस ते आपल्याला कॉमन कंबाईन करता येतात. ठीक आहे. आता इथे ऍज इट इज. पण मग हे असं करून काय मिळणार आहे सर आपल्याला, जे मिळवायचंय त्याच्याकडे पहा आधी. हा y2 आहे ना, y2 सोबत काय दिसतोय आपला x स्क्वेअर मायनस 1. हा y1 आहे. y1 सोबत x स्क्वेअर मायनस 1 आहे, पण इथं काय दिसतोय रूट आहे. ह्या रूटला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला बोथ साइडची स्क्वेअरिंग करून घ्यावी लागेल. लक्षात घ्या. काय सांगतोय मी, बोथ साइडची स्क्वेअरिंग करावी लागणार. ठीक आहे. बरोबर आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट काय मिळणार, तर 16 4 चा स्क्वेअर किती होऊन जाणार 16 इंटू. आता इथं ऍक्च्युअली काय होतंय ते पण समजून सांगतो. स्क्वेअरिंग जर केला ना बोथ साइडला, हा 2 म्हणजे स्क्वेअर जो आहे ना तो याचा पण सेपरेट होणार, याचा पण सेपरेट होणार, याचा पण होणार. 4 चा स्क्वेअर लिहिला आपण 16. या रूट वाल्याचा स्क्वेअर जर केला तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, म्हणजे काय राहणार फक्त x स्क्वेअर मायनस 1 आणि याचा स्क्वेअर सेपरेट ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं काय केलंय तर, स्क्वेअरिंग केल्यानंतर असं होणार, डायरेक्ट लिहून टाकला आपण. ठीक आहे, पण समजवला तुम्हाला, राईट. आता याचा स्क्वेअर म्हणजे कसा होणार, ब्रॅकेट स्क्वेअर असा. इथपर्यंत समजलं का काय केलंय आपण. आता आपण काय करणार आहे, तर जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होता ना, याच्यानंतर आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर मिळवायचा असेल तर याला आपण आता डिफरन्शिएट करणार. याला जर डिफरन्शिएट केला तर काय होणार बोला, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसा होणार मग पहा, 16 तर कॉन्स्टंट आहे, हा u आणि हा v. u इंटू v नुसार याला आपण डिफरन्शिएट करणार. u इंटू v चा रूल काय सांगतो आपल्याला, तर पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर सारखा काय होणार 2 इंटू dy बाय dx इंटू dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार d2y अपॉन dx स्क्वेअर. पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण असा, आता प्लस करून दुसरा फिक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 16 तर बाहेर घेऊन टाकलाय आपण कॉन्स्टंटला डायरेक्ट. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ट्वाइस एक्स मायनस 0, फक्त ट्वाइस एक्स लिहून घेतला इक्वल टू. आता राईट हँड कडे पहा, राईट हँड मध्ये काय दिसतंय आपल्याला, असा असा. याला आपण एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ऑफ असा,
असा केला इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार आता आपण, याचा आणि याचा दोघींचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह होणार. म्हणजे स्क्वेअरचा तर डेरिव्हेटिव्ह संपला आपला, आता या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह होईल. कसा होईल बरं? रूटचा आधी डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 रूट एक्स मायनस 1 रूट एफ ऑफ एक्स नुसार. आता एक्स मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण काय 1 प्लस याचा पण डेरिव्हेटिव्ह घेणार काय येणार तो 1/2 रूट एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1. इथपर्यंत समजलं का? कोण समजतं इथपर्यंत? आता इथे एक गोष्ट सांगतो, तुम्हाला प्रत्येकाला असं वाटेल की सर खूप लेंदी जातंय आता, खूप लेंदी होतं एक्झाम्पल असं वाटतंय ना, रायटिंग वर्क जास्त वाटतंय, मग याला मिनिमाइज करू शकतो का आपण? याला अजून थोडंसं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये नाही लिहिता येणार का? तर लिहिता येईल. कसं पहा लक्षात घ्या, या ठिकाणी याला जर तुम्ही पाहिलं म्हणजे याला पहा, पहा बरं काय वाटतंय? ट्वाइस वायची व्हॅल्यू आहे की नाही? हा म्हणजेच इथे पहा ऍज इट इज रिपीट होतोय का? होतोय ना? मग आपण एक काम करणार, हा जो पार्ट इथं मिळाला आहे ना, याला डायरेक्ट लिहून घेणार काय? ट्वाइस वाय. याला जर ट्वाइस वाय लिहिला पण ते इथं काय होऊन जाईल तो ट्वाइस वाय आणि त्याचा स्क्वेअर. ट्वाइस वाय चा स्क्वेअर काय येणार बरं? 4y स्क्वेअर. इथे हा काय आहे ट्वाइस वाय, लक्षात घ्या. कोण समजलं मी काय सांगतोय? त्याच्यामुळे काय होणार आहे सर, एवढं रूट रूट एवढं कोण कळत बसेल, हे एलिमिनेट होतील. कोण समजलंय काय करतोय मी? पाण्यात उडी मारून दिली मग सांगतोय अरे आपल्याकडे तर ते स्विमिंगचे जॅकेट पण आहेत, बरोबर आहे की नाही? बाहेर या, जॅकेट लावा, मग उडी मारा, बरोबर आहे की नाही? पण मग पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर जेव्हा पाणी गेलं तेव्हा समजलं जॅकेटची किंमत काय, बरोबर आहे की नाही? येस. त्यातला प्रकार झाला. कॉम्प्लिकेटेड होतंय. या गोष्टी एलिमिनेट करण्यासाठी किंवा रिमूव्ह करण्यासाठी किंवा सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला असे काही सबस्टिट्यूशन्स करता येत असतील तर ते करायचे. कळतंय काय सांगतोय? रेडीमेड आन्सर सांगून दिलं, त्याला पाहिजे तेवढा मीनिंग नाहीये त्या गोष्टीचा. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे? किंवा त्याचं व्हॅल्युएशन तेवढं समजणार नाही. आधी आपण जाऊन पाहिलं, अरे यार सर इधर तो ऐसा हो रहा है, इतना बहुत लंबा आंसर हो रहा है, इसको शॉर्ट नहीं कर सकते? यस कर सकते हैं. असं लिहा. कळतंय काय सांगतोय, ठीक आहे ना? म्हणून मग आपण याला सुरुवातीला असं करणार, इथे असा आला. ओके? हा ब्रॅकेट इथे ॲज इट इज आहे. हे ॲज इट इज इथे. टॉईस वाय समोरचा आणि मग पुढची प्रोसेस केली आपण. ओके? आता इथे पहा, लेफ्ट हँड मध्ये तर काही सिम्प्लिफाय करण्याचे चान्सेस नाही. लेफ्ट हँडला जे आहे ते राहणारच आहे. ओके? फक्त राइट हँडचा हा पार्ट आपण सिम्प्लिफाय केला. असा आला, स्क्वेअरिंग केली अशी आली. आता डिफरन्शिएट करतोय. डेरिव्हेटिव्ह घेताना 4 बाहेर y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ट्वाइस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू dy बाय dx. समजलं इथपर्यंत? ठीक आहे? एक्झाम्पलची प्रॅक्टिस करावी लागेल आणि स्पेशली हा जो थर्ड क्वेश्चन चाललाय ना आपला, याच्यामध्ये खूप जास्तची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही मागच्या पूर्ण एक्सरसाइज साठी केलेली नाही ना, तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला स्पेशल ह्या क्वेश्चन 3 साठी करायची आहे. फक्त क्वेश्चन नंबर 3 जो थोडासा चॅलेंजिंग आहे तुम्हाला. इथे काय होतंय ना, की मॅक्सिमम एक्झाम्पल्स मी काय बोलतोय ऐकून घ्या. या थर्ड क्वेश्चन मधले मॅक्सिमम एक्झाम्पल्स ना ट्रायल अँड एरर बेसिस वरती सॉल्व्ह केले गेलेले आहेत. तर ट्रायल अँड एरर बेसिस वरती म्हणजे नक्की काय? तर जे एक्झाम्पल दिले त्याला सॉल्व्ह करत गेले, काहीतरी ट्राय केलाय तो. असा होईल का आन्सर? पण नंतर मग असं भरपूर पुढे चाललं गेलं तेव्हा समजलं अरे अभी भी आन्सर नहीं आ रहा है. बहुत लंबा हो गया. बरोबर आहे की नाही? मग काय केलं जातं? या वेळेने नाही होणार सर मग. पुढच्या वेळेने सॉल्व्ह करा. नेक्स्ट वेगळ्या पद्धतीने करा काहीतरी. मग दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं गेलंय. दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केल्यानंतर पण मग असं वाटतंय की अरे आन्सर मिळतंय पण खूप लेट मिळतंय. ठीक आहे? मग ठीक आहे. हा पण एक ट्राय आपण केला, पण मग इथे आन्सर खूप लेट मिळतंय. खूप मोठं आन्सर होतंय समजा. मग काय केलं अजून थर्ड वेने सॉल्व्ह केलं. थर्ड वे मध्ये कदाचित थोडंसं लवकर आन्सर मिळालं. मग ज्या वेळेने लवकर आन्सर मिळतंय ना,
तो वे डायरेक्ट बुक मध्ये चिपकवून दिलाय. हे जे दुसरे वे लॉंग वे जे होते ते पाहायलाच मिळाले नाही सर आम्हाला. कळतंय का काय सांगितलंय? मग हा 16 आहे ना, बोलू नका. याला आपण ॲज इट इज राहू देऊ सध्या किंवा मग याला मध्ये मल्टिप्लाय करून टाका. किंवा मग अजून एक बेस्ट वे हा 4 2 जार 8 होतोय. या 8 सोबत या 16 ला सिम्प्लिफाय करता येईल. मग हा 8 पण इकडे घेऊन या. 16/8 into x square minus 1 into twice dy by dx. प्लस twice x ला पुढे लिहून टाका वाटलं तर ब्रॅकेट स्क्वेअर. या टर्मला इकडे घेऊन या. काय होणार किंवा मग एक स्टेप राहू द्या तिथंच सध्या, कारण की 8 ला शिफ्ट केलाय ना आपण. तसं तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता ना, पण बाकीच्यांना समजणार नाही म्हणून मी एक एक स्टेप लिहून दाखवतोय. ठीक आहे. हा होणार 2 आता इथे मल्टिप्लाय होणार पहा 2 आणि हा 2 into 2 काय होणार 4 x square minus 1 into d2y upon dx square. dy by dx राहिला ना, हा लिहिला d2y असा घेतला आपण, dy by dx राहिलाय. ठीक आहे, मागे लिहा चालतं. प्लस ट्वाइस x dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. या टर्मला इकडे येऊन मायनस करा इक्वल टू 0. आता आपल्याला आणायचं काय ना आन्सर, त्याच्याकडे पण पाहायचं व्यवस्थित. काय आन्सर आणायचे आपल्याला ते पहा. असं आन्सर आणायचंय. इथे एक काम करू शकता आपण, जिथे जिथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ना त्याला y2 लिहू शकतो. y2 लिहून टाका वाटलं तर इथे पहा. सेकंड ऑर्डरला y2, फर्स्ट ऑर्डरला y1 लिहा. ठीक आहे. dy by dx आहे म्हणजे याला काय लिहू शकतो आपण y1. dy by dx आहे म्हणजे काय लिहू शकतो आपण y1. y2 into y1 म्हणजे y चा स्क्वेअर असं काहीतरी 1 2 असं काही होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही. दोघं वेगवेगळे आहेत ते, राईट. आपल्याला जे आन्सर आणायचं आहे ना तर ते पहा कसं आहे. 4 आहे, x स्क्वेअर मायनस 1 पण आहे, y2 पण आहे, पण हा y1 एक्स्ट्रा आहे इथं, आहे की नाही? येस. काही सुटलं का आपला? टू ने मल्टिप्लाय करायचं आहे कुठं? हा 2 ने आपण इथं मल्टिप्लाय केला एका टर्मला, ह्या टर्मला राहून गेला ना. हा 2 बाहेरचा, या 2 ला मल्टिप्लाय होईल म्हणून इथं 4 येत नव्हता. तर म्हटलं काहीतरी सुटला. येस, आता येईल बरोबर. हे इकडे घेऊन आलो आपण. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, बोलू नका. y1 नकोय आपल्याला, एक y1 नको इथं. 4x सोबत एकच y1 पाहिजे. इथं y1 चा स्क्वेअर आहे. इथं y सोबत y1 पण आहे. म्हणजे इथे तिघ ठिकाणी एक्स्ट्राचा y1 आहे. तिघांमधून आपण y1 ला कॉमन घेऊ शकतो. y1 ला जर कॉमन घेतला आणि राईट हँड मध्ये शिफ्ट केला तर तो तिकडे जाऊन 0 होणार. ठीक आहे. काय राहणार पहा, y1 ला कॉमन घेतला तर 4 into x square minus 1 into y2. हे पहा, 4 into हा y2 पर्यंत लिहून घेतला, y1 नाही लिहत आपण. का? कारण की y1 ला आपण ना कॉमन लिहितोय. प्लस 4x into एकच y1 लिहिणार, स्क्वेअर आहे, एक बाहेर गेला. 4x into y1 मायनस y into y1 आहे, y1 कॉमन गेला, राहिलाय काय y इक्वल टू 0. या y1 ला राईट हँड मध्ये शिफ्ट करा, 0 होऊन जाणार. देअरफॉर 4 into x square minus 1 into y2 plus 4 into x y1 minus y equal to 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं स्टेटमेंट. पुन्हा एकदा सांगून देतो, एकदा फास्ट रिवाइज करतो, लक्ष द्या. ठीक आहे. मध्ये बराचसा गॅप झाला आपला एक्स्ट्राच्या बडबड मध्ये. काय केलं आपण पहा, गिव्हन एक्झाम्पल लिहून घेतला, डिफरन्शिएट केला. ट्वाइस y चा डेरिव्हेटिव्ह 2 into dy by dx, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. हा समजतो तुम्हाला. ठीक आहे.
हा वरती 1, इकडे पण वरती 1 ऍज इट इज लिहून घेतला, इकडे पण ऍज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करून घेतले. आवाज करू नका मागे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम केले. 2 इंटू हा इथे वरती, 2 इंटू हा वाला पार्ट इथे वरती आणला. ठीक आहे. प्लस या दोघांचा प्रोडक्ट इथं खाली लिहिलाय. आता हा जो बेस आहे इथं मल्टिप्लिकेशन जे दिसतंय रूट्सचं, त्यांना रूट्सला आपण कॉमन लिहून रूटच्या मधल्यांना मल्टिप्लाय करून घेणार. न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढून घेतला. या 2 सोबत हा जो 4 आहे हा सिम्प्लिफाय केला. इकडे आला 2. इकडे ट्वाइस dy बाय dx ऍज इट इज. इकडे रिमेनिंग लिहून घेतला. इकडचा 2 इंटू हा ब्रॅकेट जर पाहिला a प्लस बी इंटू a मायनस बी नुसार याला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहू शकतो. हा न्यूमरेटर जो आहे, तर या न्यूमरेटरला आपण जर पाहिलं ना, तर या न्यूमरेटरला आपण काय लिहू शकतो? ट्वाइस y लिहू शकतो की नाही? हा वरचा पार्ट एवढा. त्याला ट्वाइस y आपण लिहून घेतलाय. सध्या इथं असाच लिहून घेतला, इथं पुढे लिहिलाय समजा. ठीक आहे. इथे पण डायरेक्ट ट्वाइस y केला असता तरी चालणार होता. ओके. एक स्टेप आपली कमी झाली असती उलट. तसं करू आपण. हे इथं न लिहिता डायरेक्ट इथं ट्वाइस y करून टाका. चालेल असं पण. ठीक आहे. दिस इज ट्वाइस y. वाटलं तर रेफरन्स साठी तुम्ही असं काम करू शकतात. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू शकतात. इथं लिहू शकतात फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ठीक है. हा इकडचा क्या हो गया? हा बरोबर. हा इकडचा ट्वाइस इंटू डीवाय बाय डीएक्स सोबत हा डिनोमिनेटर आपण मल्टिप्लाय करून टाकलाय. 2 इंटू 2 4. डीवाय बाय डीएक्स पण राहील आणि हा रूट पण राहणार. 4 पण राहणार, डीवाय बाय डीएक्स पण राहणार, रूट पण राहणार. इक्वल नंतर ट्वाइस वाय. याला ट्वाइस वाय न्यूमरेटरला आपण ट्वाइस वाय लिहून घेतला. ठीक आहे. आता याला आपण स्क्वेअर करणार आहेत. स्क्वेअरिंग केली तर 4 चा स्क्वेअर किती होणार? 16. रूटचा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. dy by dx चा स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर इज 4, y इज y स्क्वेअर. आता डिफरन्शिएट केला. डिफरन्शिएट करताना 16 कॉन्स्टंट आहे बाहेर, या दोघांचा डेरिव्हेटिव्ह. बट इथे u इंटू v आहे. u इंटू v नुसार पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण असा. राईट हँड मध्ये 4 ऍज इट इज, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx. हा 4 इंटू 2 होणार 8. त्या 8 ला आपण राईट हँड लेफ्ट हँड मध्ये घेऊन आलो 16 सोबत इथे. या टर्म्स इथे आपण ऍज इट इज लिहून घेतलेल्या आहेत. रिमेनिंग टर्म इथे. ठीक आहे. इथे आला हा 2. या 2 ला आपण आता इथे पण आणि इथे पण मल्टिप्लाय करणार. इथे मल्टिप्लाय केला तर 2 इंटू 2 4. या टर्म्स ऍज इट इज प्लस नंतर पुन्हा हा 2 मल्टिप्लाय केला तर 2 इंटू 2 इज 4. या टर्म्स ऍज इट इज इक्वल टू हा पण ऍज इट इज. सॉरी, याला आपण लेफ्ट हँड मध्ये शिफ्ट करून घेतलाय, मायनस झाला इक्वल टू 0. पण एवढं करत असताना ऍज इट इज न लिहिता आपण काय केलं ऍक्च्युली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला y1 लिहिलेला आहे. उलटा लिहून टाकला का? हा इकडे y1 इकडे लिहून घेतलाय, हा y2 आहे, हा इकडे लिहून घेतलाय. ठीक आहे ना? उलट उलट ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. मल्टिप्लिकेशन आहे. याला पण आपण लिहू शकतो काय y1 केला. स्टेप्स कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी डायरेक्ट लिहू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे ना? आता पुढे काय करणार आहे आपण, तर इथून 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 तिघांमधून y1 कॉमन घेणार. y1 कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म्स आहेत, y1 ला शिफ्ट केला, जे पाहिजे ते मिळालं. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन नंबर 7 करायचा होता. समजला का? पण कोणाकोण समजला? टोटल 12 आहेत ना याच्यामध्ये, म्हणजे 7 आपण केलेत इथे क्लासमध्ये. त्या दिवशी 2 केले होते ना आपण, का 3? त्या दिवशी 3 केले होते, आज 4 केलेत. ठीक आहे ना? 5 जे राहिले ते तुम्हाला करायचे आहेत. ऑलमोस्ट बऱ्याचशा एक्झाम्पल्स मध्ये ही प्रोसेस होणार आहे आपल्याला, की इथं काहीतरी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये चेंजेस करायचे आणि मग नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मधून पण काहीतरी कॉमन येणार आहे, dy बाय dx बऱ्याचदा. ठीक आहे. जे तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा तुम्हाला आयडिया येईल. नाही जमत आहे संध्याकाळी 8:30 ला मी सॉल्व्ह करू लागेल तुम्हाला. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे.